नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्हा PDCC बँक भरतीसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला पहा. महाराष्ट्र राज्याचे नवीन अर्थमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे नवीन अर्थमंत्री कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे नवीन अर्थमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा. खालीलपैकी चंद्रयान 3 चे एकूण वजन किती आहे? खालीलपैकी चंद्रयान 3 चे एकूण वजन किती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 3900 किलो एकूण चंद्रयानचे वजन आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. भारताचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? भारताचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, लक्षद्वीप भारताचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक चौथा. खालीलपैकी जगातील पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? खालीलपैकी जगातील पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 22 एप्रिल जगातील पृथ्वी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पाचवा. जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागू आहे? लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागू आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 4 जिल्ह्याची सीमा लागू आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी जगातील सर्वात मोठा बेट आहे? खालीलपैकी जगातील सर्वात मोठा बेट आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, ग्रीनलँड जगातील सर्वात मोठा बेट आहे. प्रश्न क्रमांक 9. जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, आफ्रिका दुसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी ॲल्युमिनियम हे कशापासून मिळवले जाते? खालीलपैकी ॲल्युमिनियम हे कशापासून मिळवले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, बॉक्साईट. प्रश्न क्रमांक 11. साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, उत्तर प्रदेश साखरेचे भंडार म्हणून राज्य ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, क्रीडा. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? खालीलपैकी नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 14. भारत देशाला कायदेविषयक सल्ला कोण देतो? भारत देशाला कायदेविषयक सल्ला कोण देतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 15. क्रिकेट आशिया कप 2023 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? क्रिकेट आशिया कप 2023 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, भारत. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो,
सन 1972 मध्ये महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 17. साधारण महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत? साधारण महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 400 महाराष्ट्रात एकूण नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात येते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो विदर्भ. सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विभागात येते. विदर्भ या विभागात येते. प्रश्न क्रमांक 19. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायमूर्ती आहेत? भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायमूर्ती आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 34. प्रश्न क्रमांक 20. भारतातील कुटुंब न्यायालय कायदा केव्हा अस्तित्वात आला? भारतातील कुटुंब न्यायालय कायदा केव्हा अस्तित्वात आला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1986 मध्ये भारतातील कुटुंब न्यायालय कायदा अस्तित्वात आला होता. प्रश्न क्रमांक 21. भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अमरावती उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 22. RTI अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला? RTI अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 2005 मध्ये RTI अधिनियम पारित झाला. प्रश्न क्रमांक 23. पहा. भारताचा उपराष्ट्रपती यांचा संबंधित कोणता आहे? भारताचा उपराष्ट्रपती यांचा संबंधित कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कलम 63. प्रश्न क्रमांक 24. पहा. कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो? कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मलेरिया. प्रश्न क्रमांक 25. भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 12. भारताच्या राज्यघटनेत 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 26. ययाति या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ययाति या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वि.स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 27. सध्या ISRO चे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सध्या ISRO चे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो A.S. सोमनाथ ISRO चे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 28. गुगल या संकेतस्थळाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? गुगल या संकेतस्थळाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1998 मध्ये गुगल या संकेतस्थळाची सुरुवात सन 1998 वर्षापासून झालेली आहे. प्रश्न क्रमांक 29. जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस असतो. प्रश्न क्रमांक 30. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो काठमांडू. प्रश्न क्रमांक 31. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणता आहे? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चिल्का. प्रश्न क्रमांक 32. मलयागिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मलयागिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ओडिसामध्ये मलयागिरी हे शिखर राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा
वापर केला जातो? कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सिल्वर आयोडाईड. प्रश्न क्रमांक 34. कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती? कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डफरिन. प्रश्न क्रमांक 35. जगातील सर्वात उंच नटराज पुतळा कोठे स्थापित करण्यात आला आहे? भारतातील सर्वात उंच नटराज पुतळा कोठे स्थापित करण्यात आला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भारत मंडपम नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 37. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक. भारतातील सर्वात मोठा धबधबा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 38. राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ब्राह्मो समाज. प्रश्न क्रमांक 39. कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वायस. प्रश्न क्रमांक 40. मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ढग.